जय भवानी जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आज माझ्या कांद्याला पाणी देऊन 5 दिवस झालेले आहेत. तरी कांदा बऱ्यापैकी सुधारलेला दिसत आहे. पण झालं काय, पाणी दिल्यामुळं कांद्यामध्ये थोडं गवताचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. तरीही कांदा चांगल्या पद्धतीनं सुधारलेला दिसत आहे. कांद्यामधील गवत आता काढून घेण्याचे काम करावे लागणार आहे. गवताचं प्रमाण कांद्यामुळे जास्तच दिसून येते. कांदे उंचीमध्ये पण वाढलेले दिसत आहेत व पाणी दिल्यामुळं कांद्याचा कलर हिरवा दिसत आहे. दुधाचं प्रमाण जरा जास्त दिसत आहे पाण्यामुळं. त्याचबरोबर हराळी, उडीद, इंचू हे जास्त प्रमाणामध्ये दिसत आहेत. कांद्याची उंची पाणी दिल्यामुळं चांगली वाढलेली दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता. इथून पुढे याच्यावर काय इलाज करावा लागेल, जर तुम्हाला काय माहीत असेल तरी तुम्ही नक्की सांगा. आज माझ्या कांद्याला 25 ते 20 दिवस झालेले आहेत. कांदा बघा तुम्ही कसा उंचीला वगैरे पोचलेला आहे. आता त्यासोबत गवत पण दिसत आहे. हे गवत हे पहा. पाणी देऊन आज बहुतेक 5वा ते 6वा दिवस असेल. तरी पण आता दुसऱ्या वेळेस पाणी द्यावे लागेल असं वाटत आहे. रानाला थोडा भेगा पण दिसून येत आहेत. हे पहा, पूर्ण प्लॉट पहा. हे पहा, पाण्यासोबत खत टाकावं लागेल का? पहिला पण एक वेळेस डोस दिलेला आहे खताचा, पण अजून गरज लागेलच असं मला वाटत आहे. खताच्या डोसामुळेच बहुतेक गवत वाढलेलं आहे असं मला वाटत आहे. हे पहा तुम्ही. हे पहा तुम्ही, कांद्याचा पूर्णपणे पाणी देण्याच्या अगोदर थोडा पिवळासर कलर दिसत होता. पण माझ्या काही मित्रांनी मला थोडा सल्ला दिल्यामुळे मी ते फवारणी वगैरे केल्यामुळे कांदे आता सुधारलेले दिसत आहेत. त्याच्यात गेलेल्या पाणी द्यायच्या अगोदरपैकी बराच फरक पडलेला मला दिसून येत आहे सध्या. हे पहा तुम्ही, जास्त प्रमाणामध्ये गवत दिसून येते. हे पहा, हे उडीद आहे. उडीद काढून कांदे लावल्यामुळे हा गवताचं प्रमाण दिसून येत आहे. असं थोडं उपसूनच टाकावं लागणार आहे आपल्याला आता गवत, त्याच्याशिवाय कमी नाही होणार. हे पहा, मी तुम्हाला माझा पूर्ण कांद्याचा पड दाखवतो आहो. पाणी द्यावंच लागणार आता नक्की, कारण रानाला भेगा पडलेला दिसून येत आहे. हे पहा, इकडे कोपऱ्यामध्ये कशी कांदे दिसतात. हे पाणी देण्यासाठी दंड सोडलेला आहे. हे आपण इथून पाणी सुरू करतो. पाणी इथून सुरू करून आपण 3-3 काकऱ्याला पाणी देण्याचं काम करतो आपण. एका वेळेस एवढे होणार का? हे पहा, हे पहा कांदा. साधारण 3-4 काकऱ्या कडेला जाण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिट लागतात. ह्यावेळेस थोडं आपल्याला अंतर थोडं म्हणजे जास्त घ्यावं लागणार आहे. 20च्या जागी 30 मिनटं करावं लागेल. कारण आपल्याला असा फायदा होईल की 30 मिनटं केल्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त जमीन शोषून घेईल. हे पहा, हे खताचा डोस असा दिल्यामुळे हे पांढरे डाग दिसून येत आहेत मध्ये. हे पहा, तरीही कांद्याला खताच्या डोसाचा चांगला
फरक पडलेला दिसून येते. मला वाटत नव्हते की 2-3 दिवसामध्ये रान कोरडं पडेल, कारण पाऊस काळ जास्त असल्यामुळे थोडं पाण्याला अंतर पडला. पाण्याला अंतर पडल्यामुळं जमिनीनं पाणी जास्त शोषून घेतलं आणि आज येऊन 4था ते 5वा दिवस आहे, तरी आज असं वाटायलं की पाणी द्यावंच लागेल कांद्याला. जमिनीला भेगा दिसून येत आहेत. थोडं ऊन बी जास्त असल्यामुळं पाणी जास्त म्हणजे जमीन गरम तापल्यामुळं भेगा पडलेल्या दिसून येत आहेत. करू आता उद्या वगैरे पाणी देण्याचं काम करावंच लागणार आहे. ही अशी कुठं तर हराळी पण दिसून येते कांद्यामध्ये. हे पहा तुम्ही, हे अशी उपसावी लागणार हराळी. आपण तणनाशक फवारलं होतं, पण पाणी दिल्यामुळं तर अजून परत गवत आलेलं दिसते. पुढील 5-6 दिवसामध्ये कांदे बरेच हिरवे झालेले दिसले, अजून उंचीही वाढलेली दिसेल. त्याचबरोबर तुमच्याकडे काही कांदा वाढीसाठी उपाय असेल किंवा कांदा सुधारण्यासाठी काही औषध असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्या पद्धतीनं मी पुढे कांद्याची जोपासना करेन. किंवा तुमच्याकडे काही कुठल्या औषधाची कंपनीचे नाव वगैरे तरी मला सुचवा. फवारणीमध्ये त्याला डोस देता येईल किंवा पाण्यामधून देता येईल, कारण मदतीमुळेच मार्ग सोपा होतो. कारण जे मला माहीत आहे ते मी तुम्हाला सांगत राहतो, जे तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही मला सांगा. तुमच्या ज्ञानाचा मला फायदा होईल कदाचित. कसलाही शेतकरी असला किंवा कसलाही व्यक्ती असला तरी त्याला गुरुपासूनच मार्गदर्शन भेटतं, हे सत्यता आहे. कारण मला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगितलं होतं की तुम्ही फवारणी करताना औषध टाका किंवा खत टाका. त्या पद्धतीने मी औषध खताचं प्रमाण टाकलेलं होतं, तरी मला खरोखरच कांद्याचा थोडी म्हणजे रिझल्टमध्ये फरक पडलेला दिसला. त्या मित्राचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो, कारण मार्गदर्शन म्हणजेच गुरु असतो आपला. त्या मित्रांनी मी असंच बाबा सांगितलं की मी ह्या क्षेत्रामध्ये नवीन आहे, मला थोडं माहिती द्या. तरी त्यांनी माझा व्हिडिओ बघून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही फवारणी करते वेळेस हे औषध टाका, ते औषध टाका. मी त्या प्रकारे मी औषधाची फवारणी केली, मला फरक जाणवला. मला अजून एकदा तुम्हाला सांगा वाटतं की मदतीशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही, कारण मी गेल्या वेळेच्या व्हिडिओमधून अनुभवलं आहे. आणि सल्ला म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, सल्ला देणं ही चांगलीच गोष्ट आहे. आपल्याकडलं ज्ञान दुसऱ्याला दिलं तरच आपल्याला आपल्या ज्ञानाची मध्ये अजून म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला प्रगती होते. अतिशय चांगली सुधारणा झालेली माझ्या कांद्यातून दिसून येत आहे. तुमच्याकडे अजून काही नवीन म्हणजे उपाय असतील तरी तुम्ही मला जरूर सांगा. त्या पद्धतीने मी पुढील माझ्या कांद्याचे निगराणीमध्ये तुमच्या सांगण्यानुसार करीन. हे पहा तुम्ही मित्रांनो, हे पहा माझा कांदा.